श्रीगोंदा शहरामधील तुळशीदास मंगल कार्यालयामध्ये आज एक अनोखा कार्यक्रम संपन्न झाला। काँग्रेस नेते घनश्याम शेलार यांनी तालुक्यातील सामाजिक आणि राजकीय जडणघडणीमध्ये योगदान असणाऱ्या ज्येष्ठांचा सत्कार आयोजित केला होता। या प्रसंगी अनेक ज्येष्ठांनी आपलं मनोगत व्यक्त करत मार्गदर्शन केलं। अशा आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाच्या आयोजनाने भारावलेल्या ज्येष्ठांनी आनंद आणि समाधान व्यक्त केलं। यावेळी या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजक घनश्याम अण्णा शेलार बोलताना म्हणाले की मी कायमच ज्येष्ठांचा आदर करतो। ज्येष्ठांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेण्यासाठी कायमच प्रयत्न करत असतो। यावेळी त्यांनी माजी सभापती कैलासवासी बापूसाहेब जामदार, माजी सभापती कैलासवासी अहिलाजी दरेकर यांच्यासह अनेकांच्या कारकिर्दीमधील उदाहरणे सांगितली। जुने नेते देणारे होते, घेणारे नव्हते असंही त्यांनी म्हटलं। कुकडी आणि घोड पाण्याविषयी जागरूकता असणं गरजेचं आहे। 20 वर्षांपूर्वी मी सांगत होतो, घोड आणि कुकडीचं पाणी मिळवण्यासाठी मी सदैव प्रयत्न केले। मंत्री वळसे पाटील डिंभे माणिक डोह बोगदा होणे यासाठी प्रयत्न करत आहेत, परंतु हा बोगदा होणं अत्यंत गरजेचं आहे। त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही तर तालुक्याचं वाळवंट व्हायला वेळ लागणार नाही। तालुक्यातील शेतकऱ्यांची कामधेनू असलेले सहकारी साखर कारखाने टिकले पाहिजेत, परंतु आज कारखान्याची परिस्थिती अतिशय दयनीय झाली आहे असं मत शेलार यांनी व्यक्त केलं। या प्रसंगी अनेक ज्येष्ठ व्यक्तींनी मार्गदर्शन करत असताना कुकडी घोड पाण्याबाबत चिंता व्यक्त करत राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी या प्रश्नावर लढा उभारण्यास सांगितलं। नमस्कार, आज मी श्रीगोंदा तालुक्यातील राजकीय पटलावरती ज्यांनी मोलाचं योगदान दिलंय अशा ज्येष्ठांचा कृतज्ञता सोहळा आणि गौरव समारंभ आयोजित केलेला होता। वयाची 70 वर्ष ज्यांनी पूर्ण केलेली आणि त्यापेक्षा जास्ती वयाचे जे या तालुक्याच्या राजकीय पटलावरती काम केलेले जे नेते आहेत त्यांचा सत्कार खऱ्या अर्थाने या ठिकाणी मी आज ठेवलेला होता। काँग्रेस पक्षाच्या वतीनं हा कार्यक्रम घेतलेला असताना सगळ्यात ज्येष्ठ असणारे 94 वर्ष वयाचे आणि श्रीगोंदा पंचायत समितीचे माजी उपसभापती भास्कर नाना नलगे यांच्या अध्यक्षतेखाली तो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला होता। साधारणतः 178 वेगवेगळ्या संस्थांवर काम केलेले 70 पेक्षा जास्त वय जास्त असणारे पदाधिकारी या कार्यक्रमासाठी बोलवलेले होते। त्याच्यातले काही जणांच्या परिस्थिती असल्यामुळे काही जण येऊ शकले नाही। मी त्यांचा घरी जाऊन सत्कार करणार आहे, परंतु ही जुनी मंडळी जी आहे त्या जुन्या मंडळींनी राजकीय पटलावरती काम करत असताना एक अत्यंत दर्जेदार राजकारण केलेलं होतं। समाज घटकाला केंद्रस्थानी ठेवून त्याच्या कल्याणासाठीचे विचार ह्या सगळ्या मंडळींच्या डोक्यात होते। मला चांगलं आठवतं की जुन्या कालखंडामध्ये काम करणारी ही सगळी मंडळी समाज हेच आमचं दैवत असं मानून काम करत होते। किंबहुना या तालुक्यातल्या काही सहकारी संस्था किंवा साखर कारखाने हे सभासदांच्या जनतेच्या पैशातून उभे राहिलेले, त्यांच्या शेअर भांडवलातून उभे राहिलेल्या या संस्था एक कालखंडात अशा पद्धतीने चाललेल्या होत्या की कामगारांना बोनस देण्यासाठी कामगारांची मागणी जास्तीची असायची। कारखान्याचा कारभार हा काटकसरीचा करण्यासाठी त्या कामगारांना बोनस थोडासा तुम्ही कमी घ्या अशा प्रकारचे विचार मांडणारे आणि त्या संस्थेच्या हिताची चर्चा त्या बैठकीत करणारे संचालक मी पाहिले। आणि त्यातले अनेक जण विचार जे आज हयात आहेत, आशीर्वाद देण्यायोग्य आहेत, त्या सगळ्यांना बोलून त्यांचं त्या ठिकाणी सन्मान की जे राजकीय पटलावरती खूप चांगल्या पद्धतीने काम केलं मात्र आज सक्रिय राजकारणापासून अलिप्त आहेत असे लोक बोलवलेले होते। आणि म्हणून त्या सगळ्यांचा सन्मान करत असताना निश्चितपणे मला आनंद झाला। त्यांच्याशी चर्चा करत असताना जुन्या अनेक गोष्टी ऐकायला निश्चितपणानं मिळाल्या। त्याच्यातून आणखी एक वेगळी ऊर्जा, वेगळी प्रेरणा राजकीय पटलावरती काम करत असताना समाजाला केंद्रबिंदू ठेवून त्याच्या कल्याणासाठीच राजकारण करायचं असतं ही प्रेरणा आजच्या कार्यक्रमातून निश्चितपणानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळालेली आहे। एक खूप चांगल्या प्रकारचा कार्यक्रम झाला, खूप चांगला वेळ त्या सगळ्या मंडळींनी दिला, खूप मोकळ्या मनानं काही गोष्टींची चर्चा देखील त्या सगळ्या मंडळींनी केली। त्याच्याबद्दल मी त्यांचा सगळ्यांचा आभार मानतो। सगळेजण उपस्थित राहिले त्यांचं देखील या ठिकाणी कार्यक्रमाचे निमित्तानं आभार मानतो। या प्रसंगी प्रमुख उपस्थिती भास्करराव नलगे यांचे होते। प्रास्ताविक विजय निंभोरे यांनी केले तर सूत्रसंचालन संजय आनंदकर यांनी केले। या प्रसंगी तालुकाध्यक्ष प्रशांत दरेकर, युवक जिल्हाध्यक्ष स्मितल वावळे, प्राध्यापक बळेसर, ॲडव्होकेट झेटी गायकवाड, निशांत लोखंडे यांच्यासह तालुक्यातील अनेक ज्येष्ठ माजी पदाधिकाऱ्यांची भाषणं देखील झाली। तर अजिम जकाते यांनी सर्वांचे आभार मानले। ब्युरो रिपोर्ट, एसनान मीडिया, श्रीगोंदा।